सिलेंडरचा भाव किती आहे? आता झालं ना 1200, 1100, 1200 आहे. मोदीजी यायच्या आधी सिलेंडरचा भाव किती होता की 400. मोदीजी यायच्या आधी पेट्रोल आणि डिझेलचा भाव किती होता? 50, 60, 70च्या पुढे गेला नव्हता. आता पेट्रोलचा भाव किती? आता 100 पार. मोदीजी यायच्या आधी भारताचा विकास किती झालेला आणि आता किती झाला? आता अख्ख्या जगामध्ये पहिल्या 10 क्रमांकामध्ये आपला भारत देश नाही आहे. बरं, मोदीजी आल्यापासून आपलं जे लोकतंत्र आहे त्याच्यात ते लोकतंत्र वाढलं आहे की कमी झालं? लोकतंत्राचा सत्यानाश होत चालला आहे. लोकतंत्राचा मुडदा पाडायचं काम चालू आहे. विनायकजी, मला सांगा, जर इतके असे 3 गोष्ट सगळी जनता मानून घेईल की हां हे खरं आहे, तर मग जनता तरी मोदीजींना मत कशासाठी देते? बघा, आता 2 निवडणुका ज्या होत्या त्या मोदींनी भारावलेल्या होत्या. यावेळेला मोदींचा करिश्मा नाही आहे. वाढणारी महागाई, देशामध्ये अख्ख्या जगामध्ये भारताची खालावलेली अर्थव्यवस्था, उडालेली बेरोजगारी. विनायकजी, तुम्हाला राणे परिवारावरून भीती वाटते? अजिबात नाही. पण नारायण राणेंचं राजकीय कारकीर्द इथे मागच्या 35-30 वर्षापासूनची, त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 9 राजकीय हत्या झालेल्या आहेत. श्रीधर नाईकांपासून ते थेट मंचेकर, बाळा वळंजू या सगळ्या 9 हत्या झालेल्या आहेत. नारायण राणे म्हणजे दहशतवाद, नारायण राणे म्हणजे मारामारी, नारायण राणे म्हणजे रक्तरंजित राजकारण असं एक तयार झालेलं आहे. आणि खासदार झालेल्या त्यांच्या निलेश राणेने आजही याला मारू, त्याला मारू, त्याला ठोकू अशा भाषापेक्षा दुसरी भाषाच वापरत नाही. अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये, जाहीर सभेमध्ये घाणेरडी भाषा वापरून भाषण करणारा एकमेव प्राणी म्हणजे निलेश राणे. पण त्याच्या वडिलांना त्याचं कौतुक, त्यांना खूप मोठेपण वाटतं त्याच्यामध्ये. भारतीय जनता पक्षाला सुद्धा अशी हा पालापाचोळा घेऊन आपलं राजकारण करावं लागतंय. इथे भाजपाचे प्रामाणिक कार्यकर्ते ते फेकले गेले आणि अशा या बाडग्यांना ते घेऊन काम करतात. काय त्यांना वाटतं की नारायण राणे म्हणजे शिवसेनेला रोखायला एकमेव माणूस आहे. पण त्यांना हे माहिती असलं पाहिजे, यापूर्वीसुद्धा आम्ही 4 वेळा त्यांचा पराभव केलेला आहे. नमस्कार, आपण आहो रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ठिकाण आहे कणकवली. आमच्या संगत आहे विनायक राऊतजी, इकडचे सिटिंग खासदार, 2 टर्म खासदार म्हणजे 10 वर्ष, 5 वर्ष मोदींजींच्या संगत आणि बाकीचे 5 वर्ष संघर्ष करता. विनायकजी, खूप स्वागत आहे तुमचं आमच्या शोमध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट विचारतोय, महाराष्ट्रात पक्षफोडी झालेली आहे मागच्या 5 वर्षात. शिवसेना फोडला गेलेला, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली गेलेली, 2 पक्ष फोडले गेले. तुम्हाला काय वाटतं की भाजप एवढा मोठा पक्ष एवढ्या एकाच टर्मला 2 पक्ष फोडतोय, इतकी ताकद एका पक्षाला कशी येऊ शकते? बघा, ही ताकद भाजपची नाही आहे, हे दुर्दैव आहे भाजपचं. मी एवढा मोठा पंतप्रधान ज्या पक्षाचे, गृहमंत्री, अख्खं मंत्रिमंडळ ज्यांचं, एवढा मोठी मेजॉरिटी ज्या पक्षाकडे आहे, त्यांना आपला पक्ष पुढे चालवायला इतर पक्ष फोडून त्या पक्षातले भ्रष्टाचारी ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत 70,000 कोटीचे, अशा पालापाचोळ्यांना घेऊन आपला पक्ष पुढे चालवावा लागतो, हे त्यांचं दुर्दैव आहे. पण त्याचबरोबर ज्या कपट नीतीने शिवसेना पक्ष फोडला, उद्धवजींना एकटे पाडण्यासाठी शिवसेनेचं अस्तित्व गद्दारांच्या हातात दिलं आणि तरीसुद्धा निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार आम्ही मशाल घेऊन पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जातो आहे. पण हे आम्हाला ठीक आहे, आमचं नुकसान झालं, शिवसेनेचं नुकसान झालं, आमचं धनुष्यबाण गेलं, हे आमचं दुःख आहे. परंतु ज्या कपट नीतीने भाजपाने लोकशाहीचा मुडदा पाडण्यासाठी, लोकशाहीच्या अन्वये ज्यांना भाषण स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य, जगण्याचा अधिकार जो दिलेला आहे तो हिरावून घेऊन विरोधी पक्ष खिळखिळा करून टाकायचं, हे पाप भाजपाने केलेलं आहे. हे त्यांचं कर्तृत्व म्हणता येणार नाही, हे त्यांची दुष्ट नीती आहे.
विनायकरावजी, एक गोष्ट आता मला ह्या जे काय प्रचारसभा चालू आहेत अख्ख्या महाराष्ट्रात, त्याच्यात एक स्पष्ट दिसून येते, हे ज्याच्याकडे पैसा आहे आणि ज्याच्याकडे पैसा नाही आहे ह्या दोघांची लढाई आहे. कारण आम्ही कोकणात जसं एंटर केलं, सुनील तटकरेजींचे जोरात बॅनरबाजी होते रस्त्यात. आता अशा काळात जोरात बॅनरबाजी म्हणजे खूप पैसे लागतात त्याच्यासाठी. त्यांच्यासमोर होते आनंद गीतेजी, काहीच पैसे कुठे दिसणार नाही अशी स्थिती होती. आणि आम्ही जेव्हा इकडे रत्नागिरी सिंधुदुर्गला आलो, इकडेच असंच चाललं आहे. सगळीकडे तुम्हाला नारायण राणे साहेबांचे जोरात बॅनरबाजी आणि जोरात मार्केटिंग आणि LED वॉल्स हे सगळं दिसतात. तसंच दुसऱ्या बाजूला विनायकरावची तुमचं तसं जोरात पैसे म्हणजे ब्रँडिंग किंवा मार्केटिंग दिसत नाही. तर काय वाटतं, लोकांच्या समोर जेव्हा हे दिसत नाही ब्रँडिंग किंवा मार्केटिंग, त्याच्यात मताचा फरक तर 100% पडतोच ना. बघा, आम्ही निवडणुकीपुरतंच आमचं ब्रँडिंग नाही करत. महिन्यातले 20 दिवस मी माझ्या मतदारसंघामध्ये असतो आणि दिवसाचे सकाळी 10 ते रात्री 2 वाजेपर्यंत मतदारसंघामध्ये मी फिरत असतो. त्यामुळे वर्षाचे 12 महिने आणि महिन्याचे 30 दिवस मी मतदारसंघात कायमस्वरूपी असतो. त्यामुळे मला निवडणुकीकरता ब्रँडिंग करून मी माझं प्रेझेंटेशन किंवा माझी ओळख करून देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. मी माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 2200 गावं आहेत, 23,000च्या आसपास वाड्या आहेत, 11,000 चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ आहे. पूर्वेकडे सह्याद्री आणि पश्चिमेकडे अरबी महासागर आणि त्याच्याबरोबर मधोमध हा हायवे. अशा अवस्थेमध्ये 3,600 फूट उंचीवर असलेल्या माझ्या गावामध्ये सुद्धा मी चढून गेलेलो आहे. तिथे रस्ता घेऊन गेलेलो आहे. बरं. विशाळगडावर म्हणजे मोगलांच्या सैन्याची जी टेहळणीचा जो गाव होता, त्या गावावर त्या मोगलांच्या नंतर पहिला रस्ता विनायक राऊतने बनवला. त्यामुळे तिथे मला मोठे मोठे बॅनरबाजी करायची गरज नाही. माझं स्थान लोकांच्या घराघरामध्ये आहे, लोकांच्या हृदयामध्ये आहे. विनायकजी, आता आपण एक आमच्या शोला एक वेगळी पद्धत असते, त्याच्यात आम्ही एक फास्ट सिरीज घेतो. लहान प्रश्न असतं, उत्तर खूप लहान असतो त्याचं. सिलेंडरचा भाव किती आहे? आता झालं ना 1200, 1100, 1200 आहे. मोदीजी यायच्या आधी सिलेंडरचा भाव किती होता की 400. मोदीजी यायच्या आधी पेट्रोल आणि डिझेलचा भाव किती होता? 50, 60, 70च्या पुढे गेला नव्हता. आता पेट्रोलचा भाव किती? आता 100 पार. मोदीजी यायच्या आधी भारताचा विकास किती झालेला आणि आता किती झालं? आता अख्ख्या जगामध्ये पहिल्या 10 क्रमांकामध्ये आपला भारत देश नाही आहे. बरं. मोदीजी आल्यापासून आपलं जे लोकतंत्र आहे त्याच्यात ते लोकतंत्र वाढलं आहे की कमी झालं आहे? लोकतंत्राचा सत्यानाश होत चालला आहे. लोकतंत्राचा मुडदा पाडायचं काम चालू आहे. विनायकजी, मला सांगा, जर इतके असे 3 गोष्ट सगळी जनता मानून घेईल की हां हे खरं आहे, तर मग जनता तरी मोदीजींना मत कशासाठी देते? बघा, आता 2 निवडणुका ज्या होत्या त्या मोदींनी भारावलेल्या होत्या. यावेळेला मोदींचा करिश्मा नाही आहे. वाढणारी महागाई, देशामध्ये अख्ख्या जगामध्ये भारताची खालावलेली अर्थव्यवस्था, उडालेली बेरोजगारी आणि सर्वसामान्य लोकांचं उद्ध्वस्त झालेलं जीवन, हे सगळंच मोदींना भोवणार आहे. खूप संक्षेपमध्ये मला सांगा, शिवसेना पक्ष जे फुटला, मेन कारण काय? गद्दारी आणि भाजपची कपटनीती. राष्ट्रवादी पक्ष फुटला, त्याचं मेन कारण काय? 70,000चा भ्रष्टाचारी लोकांना घेऊन उपमुख्यमंत्री केलं भाजपने. म्हणजे भ्रष्टाचार आणि गद्दारी हे 2 कारण आहेत. 100%. तुम्हाला काय वाटते पुढचं पाऊल काय असेल? महाराष्ट्र लोकसभेत काय करणार, विधानसभेत काय करणार? भारताचं स्वातंत्र्य, भारताचं संविधान राखण्याची जबाबदारी आता भारतीयांवर आले, ते आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. राहुल गांधीजी पंतप्रधान की आणखी कोण? नाही, तो निर्णय त्या इंडिया आघाडी घेईल. मला त्याच्यावर काय बोलायचं नाही. तुम्हाला काय वाटते, जे लोक एक व्यक्तित्व शोधतात, म्हणजे चेहरा कोण भारताचा नेक्स्ट मोदीजींच्या संगत, त्यांच्यासाठी तुमचं स्पष्ट उत्तर काय आहे? आत्ता मी नाही सांगणार स्पष्ट होतं, पण आमच्याकडे चेहरे आहेत की. एक मोदीच नाही, राहुल गांधी आहेत, शरद पवार साहेब आहेत, उद्धवजी ठाकरे आहेत, ममता बॅनर्जी आहेत, खूप आहेत चेहरे. लोकांमध्ये देताना स्थानिक खासदारांना बघायचं की पंतप्रधानांना बघायचं? स्थानिक खासदार सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतोच.
बरं, आता आपण परत स्लो व्हर्जनला जाऊया आणि एक जरा रिलॅक्स्ड डिस्कशन करूया. विनायकजी, हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. पक्षफोडी कोणाच्यासाठी मस्करी असेल, पण हे देशाच्या स्वातंत्र्यानंतर, देश स्वातंत्र्य झाल्यानंतर हे खूप मोठी स्थिती, म्हणजे एक काळ होता इंदिरा गांधीजीच्या काळात, तेव्हा ते 4 वर्ष खूप अवघड होते. आणि त्यानंतर आता जे चालू आहे, कमीत कमी महाराष्ट्रात आणि खूपही ठिकाणी चाललं आहे, बिहारला पण तसंच चाललं आहे आणि खूप ठिकाणी हेच चाललं आहे. तर तुम्हाला काय वाटतं विनायकजी, आपल्या देशात हे भाजप जे करते, जे शिवसेनेत करते, ह्याच्यात ईडीचं किती महत्त्व आहे, CBI आणि पैसे, ह्या तिघांचं ताळमेळ कसा आहे? बघा, इंदिराजींच्या काळातली इमर्जन्सी पण आम्ही अनुभवलेली होती. एक काही प्रमाणात सत्यता आणि इमर्जन्सीच्या नावावर दुरुपयोग होऊन अनेकांना तुरुंगात टाकण्याचं काम त्यावेळेला झालं. पण आत्ताच्या घडीला ईडीचा जो छळवाद चालू आहे, जीवन उद्ध्वस्त करण्याची वेळ येते, ज्याच्यावर ईडीची कारवाई होती त्याच्यावर, असा छळवाद यापूर्वी ह्या भारताच्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये कोणी केलेला नव्हता. म्हणजे आत्ता जे भाजपवाशी झालेले आहेत हसन मुश्रीफ, त्यांच्या कुटुंबियांनी तर उघडपणे सांगितलं होतं आम्हाला गोळ्या घालाने मारा, पण आम्हाला ईडीचा छळवाद नको. पण हे सगळे पुन्हा भाजपवाशी झाले, त्यांच्या लॉन्ड्रीमध्ये गेल्यानंतर सगळे धुवून पुसून साफ झालेले आहेत. अशा पद्धतीने केंद्रीय सत्तेचा दुरुपयोग करून स्वातंत्र्याने दिलेले किंवा संविधानाने दिले जे अधिकार आहेत, त्या अधिकाराचा खात्मा करण्याचं काम यापूर्वी कोणत्या राजवटीने केला नव्हता. आता हुकुमशाहीकडे जी वाटचाल चाललेली आहे, ही भारताच्या संविधानाला, भारताच्या स्वातंत्र्याला पोषक नाही. विनायकजी, तुम्हाला राणे परिवारावरून भीती वाटते? अजिबात नाही. पण नारायण राणेंचं राजकीय कारकीर्द इथे मागच्या 35-30 वर्षापासूनची, त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 9 राजकीय हत्या झालेल्या आहेत. श्रीधर नाईकांपासून ते थेट मंचेकर, बाळावळंजू, या सगळ्या 9 हत्या झालेल्या आहेत. 2014च्या लोकसभेला सिंधुदुर्ग जिल्हा गडचिरोली जिल्ह्याच्या नंतर सर्वात जास्त संवेदनशील असलेला जिल्हा होता. आत्ता 2024ला एकही संवेदनशील केंद्र ह्या सिंधुदुर्गमध्ये किंवा रत्नागिरीमध्ये नाहीत. ही आमची कमाई आहे आणि रक्तरंजित राजकारण ही नारायण राणेंची कमाई. भीती तर सोडा, मी पण बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला माणूस आहे, पण माझा विश्वास दादागिरीवर, धाकदपटशावर, खून खराबावर नाही, तर माझा विश्वास विचारांवर आहे, संस्कारांवर आहे. बरं, तुम्ही भियत नाही, पण पत्रकारांना किंवा आम जनतेला भीव वाटतं विनायकजी. कारण खेडला आम्ही जेव्हा थांबलो होतो, एक पत्रकाराने सांगितलं तिकडे जास्त काही प्रश्न लोकांना विचारायचे नाही, लोक घाबरतात विनायकजी. लोक नारायण राणे किंवा त्यांच्या दोन्ही मुलांच्या विरोधात बोलायला घाबरतात, ते गप्प बसणं प्रिफर करतात, पण कॅमेऱ्याच्या समोर ते बोलत नाही. इतकी भीती आहे. आम्ही आता जेवायला एका ठिकाणी गेलो होतो, आम्हाला माहीत नव्हतं तिकडे जवळ नारायण राणे साहेबांचं बंगला आहे. तर मला त्या रेस्टॉरंटला जो मालक होता त्याने सांगितलं इकडे असे प्रश्न विचारायचे नाही, त्यांची लोक सगळीकडे आहेत. म्हणजे आपण असं, मी कुठेही महाराष्ट्रात, मी विदर्भ, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आम्ही रिपोर्टिंग करतो, पण असं भीतीचं वातावरण नाही आहे. ते ही गुंडेशाही कशामुळे आलेली आणि कशी चालते, कशी? ही केवळ नारायण राणेमुळे गुंडगिरी आहे. इथे जर दुसरा उमेदवार असता तर असं झालंच नसतं. पण नारायण राणे म्हणजे दहशतवाद, नारायण राणे म्हणजे मारामारी, नारायण राणे म्हणजे रक्तरंजित राजकारण, असं एक तयार झालेलं आहे. आणि खासदार झालेल्या त्यांच्या निलेश राणेने आजही ह्याला मारू, त्याला मारू, त्याला ठोकू, अशा भाषापेक्षा दुसरी भाषाच वापरत नाही. अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये, जाहीर सभेमध्ये घाणेरडी भाषा वापरून भाषण करणारा एकमेव प्राणी म्हणजे निलेश राणे. पण त्याच्या वडिलांना त्याचं कौतुक, त्यांना खूप मोठेपण वाटतं त्याच्यामध्ये, असं आहे. पण ही यांची गुंडगिरी, दादागिरी ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला कोकणवासी ती संपवते, हा माझा अनुभव आहे. विनायकरावजी 2 दिवस आधी एक मीडिया चॅनलवर
खूप वाईट वाटलं बघून की भास्कर शेठ जाधव रडत होते. त्यांच्या मिसेसला पण तशी भीती आहे, जे काय चालू आहे इकडून जाऊन गुंडगर्दी लोक तिकडे जाऊन धमक्या देतात. तर ते तर त्यांची पत्नी अशीच सांगत होती की तुम्ही सोडून द्या राजकारण. पण त्यांनी सांगितलं तसेच माझी मुलं असे नाहीत, ते आम्हाला हे सांगतात की नाही तुम्ही लढा, कारण तुम्ही आज लढाई आज सोडली तर उद्या काय तुमचं होणार नाही. आपल्या देशाचं नुकसान होईल, महाराष्ट्राचं नुकसान होईल. तर खूप दुर्दैवी आहे की आज मी ज्या ठिकाणी उभा आहे इकडे असं वातावरण आहे. मला खूप आतून मला पण जरा भीती आहे, कारण आम्ही इकडचे नाही पहिली गोष्ट, आणि दुसरी आम्ही पत्रकार आहे आणि आम्ही ठाम प्रश्न मांडतो आणि आम्हाला काम करून आम्ही निघून जातो मुंबईला. पण मुंबईचा प्रश्न आणतो मी एक. नितेश राणे मध्याच 1-2 महिन्याआधी मुंबईला मीरा रोडला आले होते. तिकडे जरा भानगड झालेली होती हिंदू मुसलमानांची. तेव्हा मला वाटतं राम जन्मभूमीचं हे झालं होतं आणि तेव्हा नितेश राणे एका गाडी फोडली गेलेली होती मुसलमान समाजातून आणि तो विषय तिकडे संपला होता. नितेश राणे कणकवली इकडून जातात मुंबईला. तिकडची स्थानिक आमदार अपक्ष गीता जैन त्यांच्या संगत रॅली काढतात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि मुसलमान समाजाच्या मुसलमान एरियात जाऊन भडकवतात. हे कोणत्या पातळीचं राजकारण आहे? हे फक्त नारायण राणेंच्याच घरात अशी विकृती आहे, पण भारतीय जनता पक्षाला सुद्धा अशी हा पालापाचोळा घेऊन आपलं राजकारण करावं लागतं आहे. इथे भाजपाचे प्रामाणिक कार्यकर्ते ते फेकले गेले आणि अशा या बाडग्यांना ते घेऊन काम करतात. काय त्यांना वाटतं की नारायण राणे म्हणजे शिवसेनेला रोखायला एकमेव माणूस आहे, पण त्यांना हे माहिती असलं पाहिजे यापूर्वीसुद्धा आम्ही चार वेळा त्यांचा पराभव केलेला आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ शिवसेनेवर सोडण्यासाठी, शिवसेनेवर भुंकण्यासाठी नारायण राणेंचा वापर भाजप करत असेल तर भाजपाचा तो भ्रमनिरास आहे. मला असं वाटतं आता स्पष्ट आमच्या जनतेला एक संदेश गेला असेल की काय स्थिती रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आहे आणि हाच एक कारण आहे आम्ही मुंबईवरून इकडे आलो. कारण आम्हाला असं वाटतं जर आज आमच्यासारखे पत्रकार जर उभे नाही राहिले तर आमच्या महाराष्ट्राचं काय होईल, जिकडे आमचा जन्म झाला, आमच्या देशाचं काय होईल. आणि म्हणून आम्ही हे धाडस करून इकडे आलेलो आहे. पण आता प्रश्न आहे जनतेसाठी की जनतेने विचार करावं की तुम्हाला तुमच्या रत्नागिरी सिंधुदुर्गचं नाव पर्यटनसाठी ठेवायचं आहे की आम्ही टुरिझमसाठी गणपती फुलेला येतो, टुरिझमसाठी खूप इकडे सौंदर्य बीचेस आहेत त्याच्यासाठी यायचं, किंवा आम्ही अशा गोष्टींनी आम्ही घाबरायचं किंवा काळजी करायची. पण बरं वाटलं तुम्हाला ऐकून, तुम्ही जे काय सांगितलं. आता एक शेवटचा भाग आहे आमच्या इंटरव्ह्यूचा, एक 2-3 मिनटात हे संपवतो आहे. जरा आमच्या जनतेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इकडची काहीतरी टुरिझम किंवा बिझनेस किंवा नोकरीसाठी ऑपॉर्च्युनिटीज काय आहे याच्याबद्दल काहीतरी सांगा की किती तरक्की झालेली आहे आणि काय काय पेंडिंग आहे आणि कशामुळे पेंडिंग आहे. बघा, इथे थेट नोकरीच्या संधी खूप कमी आहेत. टुरिझमला जास्त स्कोप आहे, पण ह्या टुरिझमला जे आवश्यक असलेले इन्फ्रास्ट्रक्चर हे गव्हर्नमेंटच्याकडून देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आता मी प्रधानमंत्री स्वदेश दर्शन योजना 2 याच्यामध्ये कोस्टल एरियाबरोबर हिली एरिया जो आहे सह्याद्री पट्टा तो सुद्धा सजेस्ट केलेला आहे. आणि मला खात्री आहे तो जेव्हा प्रोजेक्ट आम्ही इम्प्लिमेंट करू त्यावेळेला इथे येणाऱ्या पर्यटकाच्या माध्यमातून स्वयंरोजगार हे खूप चांगल्या पद्धतीने निर्माण होतील. इथे फ्रूट प्रोसेसिंग युनिट चालू करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सुद्धा केंद्र सरकारकडून मी प्रयत्न करतो आहे, त्याच्यामध्ये सुद्धा यशस्वी होईल. आणि त्याचबरोबर इथला आमचा आंबा, काजू, ह्या काजूला सुद्धा हमीभाव मिळण्याची आवश्यकता आहे, जो गोव्याला मिळतो, केरळला मिळतो, पण आमच्याकडे मिळत नाही. आपल्या देशातल्या राज्यकर्त्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या काजूचा भाव दरवर्षी खाली गडगडतो आहे. त्याचं कारण परदेशातल्या काजू यायला लागल्या. आमच्या काजूवर निर्यात व्हायला बंदी घातली. पूर्वी निर्यातीवर इंटेन्सिव्ह दिला जात होता, त्याच्यावर बंदी घातली आणि कोकणातल्या लोकांना केवळ आणि केवळ एक हेतुपुरस्पर दुय्यम वागणूक द्यायची, हे काम सध्याच्या भाजपच्या सरकारने चालू केलेलं आहे.
खूप खूप धन्यवाद आमच्याशी चर्चा करायला आणि आम्ही परत येणार इकडे. आणि आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही असं संघर्ष करावं आणि जनतेसाठी जी लढाई चालू आहे ते लढाई ठेवावं. मला माहीत आहे उद्या उद्धवसाहेब ठाकरेंची येणार आहेत. तुम्हाला खूप खूप व्यस्त आहेत. खूप धन्यवाद आमच्याशी बोलायला.